मस्त अशी गुलाबाला फुलं लागलेत बघा. आणि कळ्या पण लागल्यात. उन्हाळ्या दिवसाचं फुलं लागली की झाड असं बहरून खूप मस्त दिसतं. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये झाडांची खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर सुकून जातात झाडं. पानं वाळून गेलेत. उन्हाळ्या दिवसाचं एवढं ऊन कडक पडलेलं आहे, बघू शकता ऊन किती कडक आहे. सगळ्या झाडांना मी पाणी आज घालून घेतले, तरी पण उन्हाळ्या दिवसाचं किती हिरवीगार झाडं दिसत आहेत. कढीपत्त्याचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे. आणि इथं गुलाबाचं झाड आहे, जास्वंदीचं झाड बारकी बारकी. आणि पाण्याला खूप जपावं लागतं, कारण ह्या वर्षीच लावलेले आहेत ते झाडं बारकी बारकी आणून. आणि जेवण्यासाठी गरम गरम भाकरी बनवल्या. आणि वरण पण बनवलेलं आहे. मस्त असं वरण बनवलं आहे. चपात्या बनवल्या. चला तर मग जेवण करायला या सर्वजण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. नवीन असाल तर चॅनलला. आणि इथं मी मट्टा बनवणार आहे आज. मट्ट्याला लागणारं सामान: एक मिरची घेतली, 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, जिरी घेतली आणि कोथिंबीर घेतली आणि ताक हलवून घेतलं. सगळं ती काढून घेतलं सामान आणि त्याच्यामध्ये टाकलं. परत एकदा हलवून घेतलं. आणि चवीपुरतं मीठ पण टाकायचं. परत एकदा हलवून घेते. चवीपुरतं मीठ घेतलं आणि इथं 2 गिलास भरून घेतले मट्ट्याचे. खूप छान लागतं. उन्हाळा कडक पडलाय ना, त्याच्यामुळं आंबट खायला छान लागतं. भात बनवलाय इथं जेवण्यासाठी. वरण, चपाती, भाकरी आणि मट्टा बनवला आहे. 2 गिलास भरून घेतले मट्ट्याचे. आणि तोंडी लावायला आंब्याच्या फोडी पण घेतल्या. आंबे आणले होते. आणि अशा प्रकारे माझी झाडं आलेली आहेत बघा. हिरवीगार. उन्हाळ्या दिवसाचं पण खूप हिरवीगार झाडं दिसतात. पाण्याला जपावं लागतं झाडांना. उन्हाळ्या दिवसात खूप गरज आहे. उन्हाळ्या दिवसात पाण्याची झाडांना. आणि 1 वर्षाचाच कढीपत्ता आहे बघा किती मोठा झाला. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि उन्हाळ्या दिवसाचे पण खूप छान झाडे आलेली आहेत, हिरवीगार. पाणी घालून घेतलं थोडं थोडं आज झाडांना. तर अशा प्रकारे झाडं आहेत माझी. बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत.
तर बाय बाय सर्वांना.